चंद्रप्रभूचा निरोप दशरथ राजांना समजतो. त्यावेळेला दशरथ राजे समोर त्या भिंतीकडे पाहतायत आणि पाहत असताना रडत आहेत. रडल्यानंतर कौशल्या माता म्हणते की महाराज तुम्ही का रडताय. कौशल्या माता म्हणते तुम्ही का रडताय राजे. त्या ठिकाणी दशरथ राजे म्हणतात की बघ कौशल्ये, त्या समोरच्या भिंतीवर एक मला ते चित्र दिसते आणि ते चित्र मला खऱ्या अर्थाने रडवतंय. त्यावेळेला ऐका कौशल्या माता म्हणते की महाराज कोणतं चित्र दिसतंय की तुम्ही रडतायत. त्यावेळेला राजे म्हणतायत तिलपत राहू बिकल बहु भाती. राजे म्हणतात बघ बघ कौशल्य तो वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या खाली ते दोन आईवडील बसलेले आहेत. ते कोणाचे आईवडील आहेत माहीत आहे. ते श्रावणाचे आईवडील आहेत. त्यांचा तो श्रावण, त्या श्रावणाचे आईवडील अंध आहेत, बिचारे वृद्ध आहेत, म्हणून त्यांना तो त्यांचा श्रावण तीर्थयात्रेला घेऊन चाललेला आहे. आणि मग सांगतो ना कौशल्य त्यांचा तो श्रावण त्या ठिकाणी झारी घेऊन पाण्यासाठी आलेला आहे. तर ते आंब्याचा वृक्ष दिसतो ना तो, त्या वृक्षावर मी बसलेलो आहे. रात्रीची वेळ होती, एखादं सावट येईल, एखादा प्राणी येईल, त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडेल, मग मला शिकार करण्याचं भाग्य प्राप्त होईल. ऐका त्या ठिकाणी श्रावण झारी घेऊन पाण्यासाठी आलेला आहे. त्या श्रावणानं ती झारी त्या पाण्यामध्ये बुडवलेली आहे आणि त्या झारीचा आवाज आला. कसा आवाज आला माहीत आहे. बुड बुड कमंडलोच्या शब्दी, बुड बुड कमंडलोच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी. दशरथ केवळ शब्दविधी बाणविधी बिंदिला. राजे म्हणतात बुड 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 असा आवाज आला. राजे म्हणत होते मला असं वाटलं हातीने आपल्या सोंडेत पाणी घेतलंय आणि तो हाती आपल्या तोंडात सोडतोय, असाच तो आवाज होता. त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला तर ते सावट होता कौशल्य, तो प्राणी होता कौशल्य नाही, कौशल्य तो श्रावण होता. बघ कौशल्य मला तो बिबळत असताना दिसतोय आहे की नाही. तो राजे म्हणताय तो श्रावण अर्धा पाण्यामध्ये आहे, अर्धा पाण्याचा बाहेर आहे. बघ कौशल्य मला तो बिबळत असताना दिसतोय. राजे म्हणतात कौशल्य त्या श्रावणानं मला शेवटची इच्छा सांगितली की राजे माझे आई वडील अंध आहेत, वृद्ध आहेत, म्हणून त्यांना मी तीर्थयात्रेला घेऊन चाललेलो आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे, माझ्या आई वडिलांना तुम्ही पाणी घेऊन जावं. पण राजे एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रावण म्हणतोय दशरथ राजांना एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे आई वडील पाणी पिल्याच्या अगोदर तुम्ही बोलू नका. माझे आई वडील पाणी पिल्याच्या अगोदर तुम्ही जर बोललात ना तर माझे आई वडील प्राणाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला राजे म्हणतात मी गेलो, जसं जसं माझ्या पायाची चावल येत होती तसं तसं श्रावणाचे आईवडील म्हणत होते आला का रे श्रावणा, अरे खूप खूप दूर गेला होता का रे, तहान लागली होती रे, म्हणून तुला पाण्यासाठी पाठवलं रे राजा. आला का रे श्रावणा, आला का रे बाळा, आला का रे राजा, असं श्रावणाची आई म्हणत होती. आता राजे म्हणत होते आता माझ्या पायाची चाऊल थांबली होती. म्हणजे राजे म्हणत होते माझ्या पायाचा आवाज थांबला होता आणि श्रावणाच्या आईवडिलांना समजलं होतं की समोर श्रावण उभा आहे आणि समोर तो असूनसुद्धा तो आमच्याशी बोलत नाही. त्यावेळेला श्रावणाचे आईवडील म्हणतात की श्रावणा जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही पाण्याचा घोटसुद्धा घेणार नाहीत. म्हणून मी सांगेन ऐका, घरामध्ये कोणाशीही अबोला असला तरी चालेल बरं का. ऐका घरामध्ये कोणाशीही अबोला असला तरी चालेल, पण आईशी कधी अबोला धरायचा नसतोय. आईशी अबोला धरल्याच्या नंतर तुम्ही जर आईशी जर बोलला नाहीत तर आईला किती दुःख होत असते ते आई झाल्याशिवाय कळत नसते महाराज. म्हणून तुम्ही घरामध्ये सगळ्यांशी बोलू नका बरं का. माझं वाक्य कळतंय ना. घरामध्ये तुम्ही सगळ्यांशी बोलू नका, सगळ्यांशी अबोला धरा, पण आईशी कधी बोलल्याशिवाय राहायचं नसते. त्या ठिकाणी राजे म्हणतात मला बोलावं लागलं, मी श्रावण नाही मी राजा आहे. त्यावेळेला श्रावणाची आई म्हणते तू जर राजा आहेस तर माझा श्रावण कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे. त्यावेळेला राजांनी त्या श्रावणाचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला, समजला. त्यावेळेला एकदा राजे म्हणतात मला त्यांनी शाप दिला की जा राजा आम्हाशी दिधले पुत्र दुःख तुही पावशी पुत्र शोक. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये पडून मरावं लागतं ना राजा, तसं तुला 4 मुलं असतील पण तुझ्या अंतसमयी एकही नसेल. बाग कौशल्य ते मला ते चित्र दिसतंय
कळले ग कौशल्य, मला कळले. कौशल्य माता म्हणतोय काय कळले? राजे म्हणतात मला कळले. मला असं वाटत होतं रामाच्या वनवासाला भरताची गैरहजेरी आहे. मला असंही वाटत होतं रामाच्या वनवासाला मंथरेची सल्ला आहे. मला असंही वाटत होतं रामाच्या वनवासाला कैकेयीचे वचन आहे. पण कळले मला रामाच्या वनवासाला मंथरेची सल्ला नाही. रामाच्या वनवासाला भरताची गैरहजेरी नाही. कैकेयीचे वचनसुद्धा नाही. तर रामाच्या वनवासाला कारण मी केलेलं वाईट कर्म आहे. मी केलेलं वाईट पाप आहे. अर्थात एखादं कर्म जर आपल्याकडून जर घडलं जर असेल, एखादं वाईट कर्म वाईट काम आपल्याकडून जर घडलं जर असेल, तर त्याचा परिणाम देवाला सुद्धा काय, तर देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. वा किशोर महाराज बोला काय संचिताचा भोग, वा किशोर महाराज. क्रियामान संचिताचा भोग, क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. भोगिल्याची भोग न तुटे, भोगिल्याची भोग न तुटे, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या जैशी कल्पना ज्या जैशी भावना, ज्या जैसी कल्पना ज्या जैसी भावना. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. हे ना, जसं कर्म केलं तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागेल. पुढचा विचार आपण असा करणार आहोत, परिणामी जे दुःख रूप आहे, बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. परिणामी जे दुःख रूप आहे तर ते करायचं नाही, तर ते करायचं नाही. एखाद्या गोष्टीपासून आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये दुःख जर येत असेल तर ती गोष्ट करायची नाही. आणि परिणामी जे सुखरूप आहे ना, सुखरूप, तर ते केल्याशिवाय राहायचं नसतं. म्हणून महाराज म्हणतात ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, विश्वांबरा शरणागत भूत जात बंधोनी. कर्माचं फळ जर निश्चित असेल आणि वाईट कर्माचं फळ जर वाईट असेल तर माणसानं वाईट कर्म करणं टाळणं हे महत्त्वाचं आहे. चांगल्या कर्माचं फळ जर चांगलं असेल तर ऐका, तर माणसानं चांगलं कर्म करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. पुढच्या कर्माचा विचार न करता जो आपण कार्य करतोय, पुढच्या कार्याचा विचार न करता जो आपण कर्म करतोय, ऐका, तर त्याच्या